आणि ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। तर मराठवाड्यामधील 1224 गावं आणि 486 वाड्यांमध्ये सध्या भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे। पिण्याच्या पाण्याची समस्या मार्गी लावण्यासाठी जिल्हा प्रशासनाने टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू केलाय। तर सद्यस्थितीला मराठवाड्यातली टँकरची संख्या ही आता 1758 च्या वर पोहोचली आहे। सर्वाधिक टँकर्स हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सुरू असून त्यामुळे मराठवाड्याला आता टँकर वाड्याचं स्वरूप आल्याचं चित्र दिसतंय। तर मराठवाड्यामधील एकूण 824 लघु मध्यम प्रकल्पांपैकी 144 प्रकल्प कोरडे ठाक पडलेत आणि दुसरीकडे भूजल पातळी सुद्धा कमालीची घटली आहे। गोदावरी पात्रातील 15 बंधाऱ्यांमध्ये 17% उपयुक्त साठा शिल्लक राहिलाय। तर सगळ्यात मोठं असलेले जायकवाडी धरणाने देखील तळ गाठायला सुरुवात केली आहे। अवघे 6% इतका उपयुक्त जलसाठा शिल्लक राहिलाय। आणि याविषयीचे अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी अविनाश कांडजे आपल्यासोबत आहेत। अविनाश, आपण पाहतोय आता पाणीसाठा जो आहे त्याने अक्षरशः तळ गाठलेला आहे, त्यामुळे मराठवाड्यामध्ये पाणी टंचाईची तीव्र समस्या निर्माण झाली आहे। काय अपडेट्स आहेत? नक्कीच काही लघु प्रकल्प जे आहेत ते शून्यावर पोहोचलेले आहेत। तर संपूर्ण मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडीत सुद्धा फक्त 6% पाणीसाठा शिल्लक राहिलेला आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात अत्यंत गंभीर समस्येला सामोरं जावं लागतंय। आता जर मी बघितलं तर हर्सुल तलावामध्ये उभा आहेत। तलावामध्ये जाणून बुजून मी हा शब्द वापरतोय कारण तलावावरून लाईव्ह केल्या जातं, मात्र परिस्थिती अशी भीषण आहे की तलाव पूर्णपणे कोरडा ठाक झालेला आहे। याच हर्सुल तलावातून छत्रपती संभाजीनगरच्या तब्बल 14 वार्डांना पाणी पुरवठा केला जातो। यामध्ये जर आपण बघितलं तर संपूर्ण जो तलाव आहे तो पूर्ण कोरडा ठाक झालेला या ठिकाणी दिसून येतोय। तर फक्त 2.5 फूट पाणी या ठिकाणी या तलावामध्ये शिल्लक राहिलेला आहे। अत्यंत जे काही महिला आहेत या ठिकाणी धुणं धुताना आपल्याला दिसतायत। खरं तर या अगोदर जर आपण बघितलं किंवा बघत असू की धरणाच्या वरती असेल किंवा धरणातून पाणी उपसा करून धुणं धुतल्या जात असावं किंवा नळाचं पाणी आल्याच्या नंतर धुतल्या जात असावं, पण चक्क धरणामध्ये उतरून धुणं धुवावं लागतं कारण शहरात जो पाणी पुरवठा केला जातो तो 10 ते 12व्या दिवशी आहे। त्यामुळे शहरात देखील पाण्याची जी स्थिती आहे ती अत्यंत गंभीर आहे। पाणी संकट या ठिकाणी दिसून येते। त्या ताई आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया। ताई, या अगोदर कधी हे धरण एवढं खाली झालेलं आपण बघितलं होतं का? नाही बघितलं नाही। धरणात यावं लागतं, धरणात उतरून धुणं धुवावं लागतं। या अगोदर अशी परिस्थिती कधी आली होती का? या अगोदर नळाला पाणी होतं मात्र यावर्षी तसा दुष्काळ आहे? त्या ताई आपल्याशी बोलतात। ताई, तुम्ही मला सांगा, या अगोदर कधी तुम्ही बघितलं होतं का म्हणजे असं एवढा दुष्काळ आणि पाणी एवढं खाली गेलेलं? पाठीमागं होतं पण आता खूप पाणी नाही ना। या अगोदर पाणी होतं मात्र आता ते पाणी कमी झालंय। या अगोदर धरणात पाणी असायचं मात्र ते आता कमी आहे आणि एवढं पाणी मागच्या 3 वर्षामध्ये कधीही या तलावाने गाठलं, तळ गाठलेलं नव्हतं, मात्र ते तळ आता गाठलेलं आपण या ठिकाणी बघू शकतो। तर धरणातले मला काही दृश्य दाखवायचे आहेत, मी ते दृश्य दाखवण्याची विनंती करतो। आपण जर बघितलं तर बघू शकता की कसे क्रॅक म्हणजे जे काही भेगा पडलेल्या आहेत। एखाद्या दुष्काळ परिस्थिती जेव्हा असती, खूप मोठा दुष्काळ असतो, त्या ठिकाणी शेतांना ज्या पद्धतीनं भेगा जातात त्याच पद्धतीनं या ठिकाणी या धरणामध्ये भेगा झालेल्या आपल्याला दिसून येतात। म्हणजे मागील 1 ते 1.5 महिन्यापासून खरं तर हा तलाव खाली होण्याला सुरुवात झाली आणि फक्त 2.5 फूट पाणी आता या धरणामध्ये शिल्लक राहिलेलं आहे। त्यामुळे येणाऱ्या काही दिवसात छत्रपती संभाजीनगर शहर असेल किंवा मराठवाडा असेल, भीषण पाणी टंचाईच्या संकटाला सामोरं जावं लागणार आहे। आणि या तलावाचा जर विचार केला तर इथून 14 वार्डाला म्हणजे जुनं शहर असेल आणि त्यानंतर 14 वार्ड म्हणजे असं अर्ध्या किमान 30% शहराला तरी पाणी पुरवठा याच तलावातून होतो। मात्र आता हे तलाव आटल्यामुळं अगदी बरोबर, या ठिकाणी तलाव आटलेला आहे, पाण्याचं इथे मोठी समस्या त्यामुळे निर्माण झालेली आहे। धन्यवाद अविनाश या सविस्तर माहितीसाठी।